राम राम मंडळी, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर मित्रांनो, सकाळची वेळ आहे. सकाळची 7:15 वाजता आली. एकाल्या साईडला बघा चंद्र निघाला. आज वे आभाळ आहे, पावसाचं वातावरण झाल्यासारखं वातावरण झाले. एकाल्या साईडला लालसर दिसत असेल. तर सकाळची वेळ आहे. आत्ता दिवस अजून निघायचा आहे. तर आपल्या इकडं आपल्या वैरणीने की गाई बैलासाठी इकडं मका केलत्या आणि गहू कसला भारी उगवून आला बाकी आहे का. कसं दिसायचं तास. तर आपल्या आज गव्हाला 6-7 दिवस झालं. तर बघा असं वापला आहे का. तर तुम्हाला तास दिसतो का नाही का माहीत नाही, दिसाला. तर अशा पद्धतीने आपली जी गहू उगवून आलाय मस्तपैकी आहे का. तुम्हाला आता तास बघा. तर आज 6-7 दिवस झालं आपण 1 तारखेला पेरलेला गहू आहे. तर मस्त वापला एकदम खतरनाक मध्ये. थोडीशी ज्वारी दाट झाल्या बरं का. थोडंसं ह्या इथवर आपण गहू घातला. 1-4-5 पट्टी आपली जेवढं घरात लागेल तेवढं गहू घातलाय. आणि उरल्यालं एकाल्या साईडला ज्वारी बी वापली. तर तुम्हाला ज्वारी तास दिसाल्या का काय माहीत नाही. तर तुम्हाला मी थोडंसं जवळ दाखवतो. थोडीशी दाट झाल्यानंतर ज्वारी बी मस्त वापले बघा. तुम्हाला तास दिसाली का नाही काय माहीत नाही. आत्ता दिसली. तर अशी ज्वारी तेव्हा तिकडल्या साईडला गहू. तर आला व आपण जवळजवळ आपले 6-7 दिवस झालं मस्तपैकी दिसाले काय का. बघा असं दिसाय अजून एक 5-7 दिवसात रान एकदम हिरवगार दिसेल. अजून ज्वारीच्या पेरण्या कुठं व्हायच्या त्यावर घातला इथं आपलं जवळजवळ फक्त आपली 1 एकरभरची पेरणी झाली आणि काडीचे एकर तिकडं पेराचं राहिले. तर कसं दिसायचं बघा तास आहे का हिरवगार. आणि 4-5 दिवस गेली की ह्याच्याहून भारी दिसेल. तर ज्वारीच्या पेरण्या व्हायच्या तेव्हा हे आपलं रान अजून इकडलं आपल्या शेजारचं हे ते नाही पेराला. तर तिकडं आपलं खाली बी 2.5 एकर आहे, ते बी नाही पेराला. ही आपलं 1 एकरभर एवढं त्याशी चलतीवर आपण पेरून घेतले. तर मस्त आपली ज्वारी सगळी तराटून पाऊस बी झाला त्यामुळं ओल भरपूर होती. त्यामुळं काय टेन्शन नव्हतं, कारण वापतं का नाही वाटालं. तर पण ओल भरपूर असल्यामुळं वापली. पण थोडीशी दाट झाली आहे. तर असू द्या बघा, वातावरण असं आहे. तर वैरणीला आपण गाई बैलाला वैरण घेऊन येऊ. इकडं घास गवत काढून टाकायचं होतं. म्हणून जात एक छोटासा व्हिडिओ बनवून टाकावं. तर सांगा कशी वापली ज्वारी. तुमच्याकडे पेरणी आहे ती चालत्या का नाही कमेंट बॉक्समध्ये. तर बघू असंच एका नव्या व्हिडिओमध्ये भेटू नंतर. तेव्हापर्यंत धन्यवाद.